नमस्कार, मी सुहास पंडित, प्रवक्ता, परभणी जिल्हा काँग्रेस कमिटी. काल भारतीय लोकशाहीवर भयानक आणि धोकादायक हल्ला झाला आहे. केरळ राज्याच्या भाजप प्रवक्ता पिंटू महादेवन यांनी न्यूज 18च्या थेट चर्चेमध्ये बसून लोकसभेतील विरोधी पक्षनेते माननीय श्री राहुलजी गांधी यांच्या छातीत गोळ्या घाला अशी धमकी दिली. आणि धमकी देतो हे फक्त एक वाक्य नाही, हा लोकशाहीवर, संविधानावर आणि शांततामय राजकारणावर केलेला थेट हल्ला आहे. महात्मा गांधींना गोळ्या झाडणाऱ्या गोडसेची मानसिकता आजही जिवंत आहे आणि या विषारी विचाराची मूळ झुडूप काही संघटनेच्या काळ्या टोपीतच आहे. आम्ही स्पष्ट सांगतो, अशा हिंसक, असभ्य आणि संविधान विरोधी विधानाला कुठलीही मान्यता दिली जाणार नाही. भाजप आणि त्यांच्या संघटनेने लक्षात ठेवावे, जर राहुल गांधीच्या सुरक्षेला तडा गेला तर त्याचे परिणाम अत्यंत गंभीर असतील. ही धमकी काही नवीन नाहीये. याआधीही कोणी त्यांची जीभ कापण्याची भाषा केली, कोणी डोकं कापण्यासाठी इनाम जाहीर केले, कोणी इंदिरा गांधीच्या हत्येचं समर्थन केलं. आणि यातील एका प्रकरणात भाजपने कारवाई केली नाही, एकही प्रकरणामध्ये. उलट अशा नफरती लोकांना पदोन्नती दिली ज्यांनी हे वाक्य बोललेले आहे. ही फक्त धमकी नाही, हा तयार केलेला माहोल आहे, जेणेकरून कोणत्याही दिवशी एखादा कट्टर समर्थक हिंसक कृत्य करेल. राहुल गांधीची सुरक्षा ही केवळ व्यक्तिगत बाब नाही, ती लोकशाहीच्या सुरक्षेशी जोडलेला प्रश्न आहे आणि सुरक्षित जोडलेला आहे. जर नेता प्रतिपक्ष सुरक्षित नसेल तर सामान्य नागरिक कसा सुरक्षित राहणार, हाही प्रश्नच आहे. आम्ही आठवण करून देतो, 14 वर्षांचा राहुलजी गांधी त्यांच्या आजी इंदिरा गांधीच्या हत्येचा साक्षीदार होता. फक्त 7 वर्षांनी वडिलांच्या हत्येचा साक्षीदार झाला आणि आज ते देशाचा विश्वास आहे. ते निडर आहेत, आढळ आहेत आणि बेखौफ आहेत. गरिबांना कवेत घेणारे, वंचितांना आवाज देणारे ते खरे जननायक आहेत. म्हणून आम्ही स्पष्ट मागणी करतो, जो प्रवक्ता पिंटू महादेवन यांच्यावर तात्काळ कारवाई करावी आणि लवकरात लवकर व्हायला पाहिजे. राष्ट्रीय सुरक्षा कायदा म्हणजे रासुका अंतर्गत गुन्हा दाखल करावा आणि त्याला ताब्यात घ्यावे. आम्ही माध्यमांनाही विचारतो, तुमच्या लाईव्ह टीव्हीवर लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याला गोळी घालण्याची धमकी दिली जाते आणि तुम्ही गप्प बसता. हे फक्त राहुल गांधीचं प्रकरण नाही, हा लोकशाहीवर हल्ला आहे आणि या हल्ल्याविरोधात आवाज उठवणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे. आम्ही स्पष्ट इशारा देतो, राहुल गांधीच्या सुरक्षेला जर धोका दिला गेला तर इतिहास कधीही भाजप आणि त्यांच्या सोकळ संघटनेला माफ करणार नाही. लोकशाही, संविधान, शांततेचं रक्षण कोणत्याही परिस्थितीत केलं जाईल हे लक्षात ठेवा. आणि त्यासाठी काँग्रेस आणि भारतीय नागरिक जे संविधानाला मानतात ते उभे राहतील. धन्यवाद.